तर आज सानिकाचं लग्न आहे। आम्ही इथे आलो लगीन घरी आणि हा बघा हा प्रणव कसं वाजवतोय डुमकं। लग्नाच्या दिवशी इथे सकाळी सकाळी मांडव ढाळाच्या गाड्या आलेल्या आहे आणि माझी पत्नी योगिता गाड्या ओवाळती। हे बघा बैल ओवाळती आहे। अशी पद्धत आहे आमच्याकडे। लग्नाच्या दिवशी सकाळी सकाळी लिंबाच्या ढाळ्या घेऊन गाडी येत असते आणि मग असं बैलांना ओवाळतात। आता ही माझी पत्नी योगिता ही बैल ओवाळती प्रथम आणि बैलांना ओवाळल्यानंतर तिने गाडीवाल्याला पण ओवाळलं। हे बघा ती गाडीवाल्यांना ओवाळते। तर बैलांना आणि गाडीवाल्याला ओवाळून झाल्यावर हे डहाळ्या म्हणजेच ह्या फांट्या आहे लिंबाच्या झाडाच्या, तर ह्या फांट्या मंडपावर टाकतात। हे बघा हे नातेवाईक भाऊबंद गणगोत वगैरे आहे आमचे सगळे आणि तसेच बैलांवर पण गुलाल टाकतात। तर हे बघा हा माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजेच नवरीच्या मावशीचा मुलगा आहे गणेश, तर तो बैलांवर गुलाल टाकतोय। त्यानंतर माझ्या दुसऱ्या पत्नीने पण गाडी बैल आणि गाडीवाल्याला ओवाळलं आणि हे बघा गाडीवाल्याला नारळ टॉवेल टोपी अशी देण्याची पद्धत इकडे आहे आणि गाडीवाल्याच्या अंगावर पण गुलाल टाकला। छान मज्जा येते, धमाल वाटते हे सगळं करत असताना। आता परत मांडव डाळाची दुसरी पण गाडी आली आहे, तर हे बघा तिला पण ओवाळती माझी पत्नी साधना। इकडे मांडव डाळाच्या गाड्या मंडपात येत आहे, ओवाळायचं काम चालू आहे। तर इथे गाडीवाल्याच्या अंगावर गुलाल टाकून मस्ती वगैरे करायचं काम चाललंय आणि दुसरीकडे हे कार्यकर्ते हे बघा त्यांना टोपी घालताय, टॉवेल टोपी त्यांच्या अंगावर। हा नवरीचा भाऊ आहे, टोपी घालतोय गाडीवाल्याच्या अंगावर आणि टॉवेल टाकतोय, श्रीफळ वगैरे देतोय त्यांना। अशा प्रकारे भरपूर गाड्या आल्या आणि सगळ्या गाड्यांना गाड्यावाल्यांना ओवाळून डाळ्या मंडपावर टाकल्या। चालू असताना नवरी मंडपात उभी असती। आता हे बघा ट्रॅक्टरमध्ये आणलेल्या आहे डाळ्या। तर हे आमचे 3 नंबरचे जावई आहे संतोष खर्चे आणि त्यांना ओवाळण्यासाठी त्यांची मंडळी चाललेली आहे सरला। आता ती ट्रॅक्टर ओवाळते। नंतर सगळे आमचे जावई आणि सगळ्या मुली म्हणजे माझ्या पुतण्या आणि सगळे जावई आणि नवरी फोटो काढले मंडपामध्ये मांडव डाळींच्या गाड्यासमोर। आमची बाई इथे बघ पिठल्याची तयारी करत आहे। तर बाईने डाळीचं पीठ घेतलं, हे बघा डाळीचं पीठ कालवत आहे बाई आणि हे बघा इकडे हिरव्या मिरच्या लसूण आणि इकडे आमच्या चुलत जाऊबाई बसलेल्या आहेत, त्यांनी कोथिंबीर चिरत आहे। तर पिठल्याची तयारी चालू आहे आणि इकडे हे बघा तांदूळ काढले भात करण्यासाठी। हे बघा मी भात करते या पातेल्यामध्ये। इकडे पनू बघा मस्त ढुमकं वाजवतोय, छोटा डप्पे हा त्याच्या बाबांकडे मस्त डप्पा वाजवतोय आणि पाहुणे मंडळी बसलेली मंडपामध्ये। स्टेज आहे बघा, इकडे पण भरपूर पाहुणे वगैरे जावई भाऊबंद बसलेले आहे। तर मंडपावर ढाळ्या टाकून झाल्यावर मंडप छान दिसतोय मस्त। हे बघा लिंबाचा ढाळ्यांचा मंडप आणि पाहुण्यांची ये जा चालू आहे। काही पाहुणे वगैरे मंडपात बसले, इथे बायकांच्या गप्पा चालले। तर पाहुण्यांसाठी जार वगैरे भरून आणून ठेवलेले, पाण्याची व्यवस्था केली। आता जेवण करायला बसणार थोड्या वेळातच ना, त्यासाठी व्यवस्था केलेली आहे। लगेच घरी काय काय चाललेलं बघा आता। तर ही बघा हे बाहेर मस्ती केलेली, मस्त गुलाल टाकले अंगावर। ही ब्राईड आली, ही सानू, तिची काहीतरी गडबड चालली आहे आणि मध्ये काय चाललंय दाखवत तुम्हाला। हे बघा बाई आलाय, बाईंचं काहीतरी चाललं। हे बघा ह्यांचं पोरींचं काहीतरी चाललंय, बॅग भरायची तयारी दिसते। नवरीच्या इथं पण बसले, कणिक भिजवता हे बघा, एवढं कणिक भिजून झालंय, कणिक भिजवता इथे। तर इथे बघा पिठलं झालंय बनवून, पिठलं केलं मी
आणि नंतर ही आमची मुलगी आली, ती म्हणे मावशी तुझं आता बाकीची कामं करायला, मी हलवते. आता ती पिठलं हलवते. आता कसं झालं पिठलं काय माहिती. तर हे बघा ही कविता आहे, हिला ओळखता तुम्ही, ही शेंगदाणी भाजतीये. आणि इकडे हे बघा नवरदेवाची मामी बिचारी सारखं एक झालं काही काम करते, चहा पाण्याचं काम करते. नवरीचं मामीचं काम तेच राहतं ना, मामीचं मावशीचं चुलत्यांचं आपण कामच करतोय ना सगळ्या. तर इथे नवरीबाईनी बॅग आणलेली नवीन आणि तिची पूजा करते. हे बघा हळदीची साडी घातली तिने, तिची हळदीची साडी छान पिवळ्या कलरची आणि त्याच्यावर मस्त हिरवं डिझायनर ब्लाऊज, चोडा वगैरे भरलेला, मेहंदी काढलेली. नवरीचा ग्लो किती छान असतो ना. आणि मंडोळी बांधलेली. आता सानिकाने बॅगची पूजा केली आहे आणि नंतर छान बॅग भरली. इथं पिठलं तयार झालंय बघा. आणि गंगू थोडं दुसरं कामाला गेली, मग तोपर्यंत तिने कविताकडे दिलं पिठलं हलवायला. हे बघा इथं कविता पिठलं हलवते. तेव्हा कविता पिठलं हलवते. ती म्हणे गंगूताई मी पिठलं हलवते, मग आता कविता पिठलं हलवते. पिठलं चांगलं गदा गदा शिजलंय मस्तपैकी. आता चौकशी झाली काय मी आता जेवणाऱ्यांनाच विचारते मी पिठलं कसं झालं. वास तर मस्त येतोय. आणि लग्नाच्या दिवशी आमच्याकडे असं पिठलं भात आणि त्या दिवशी तुम्हाला ज्या पुऱ्या केल्या त्या दाखवल्या ना, त्या पुऱ्या आज आम्ही वाढू. आणि पुरी कुरडई पोळी असं छान जेवण असतं. तर बघा जेवण कसं असतं ते. हे बघा ही गंगू सांगितलं मी, पण तिचं गंगू टोपण नाव आहे, आम्ही लाडाने तिला गंगू म्हणतो, पण तिचं नाव सुवर्ण आहे. तिने पण आता मला पिठल्याला भरपूर मदत केली. ही बघा. तर इथे नवीन चूल मांडलेली आहे. हिची छान हळदी कुंकू अक्षता लावून पूजा केली आणि मैच्यामध्ये अग्नी प्रज्वलित केला. ही पद्धत आहे आमच्याकडे, चुलीची पूजा करून पेटवायची. आणि ही पहिल्यापासून आपली परंपरा आहे. त्यात इथे माणसं जेवायला बसले. जेवायला बघा मस्त पिठलं भात पोळी पुरी कुरडई आहे. जेवायला आमचे वाड्यातले भाऊबंद पाहुणे मंडळी जावई वगैरे बसलेले. खूप मोठा वाडा आहे आमचा. जेवण इथं ओट्यावरच चालू आहे आमचे. आणि ओट्यावर मस्तपैकी आमचं तुळशी वृंदावन. हे बघा तुळशी वृंदावन हे. एकीकडे जेवण चालू येते, एकीकडे हे बघा आमच्या भाऊबंदी वगैरे मस्त पोळ्या करताय चुलीवर. आणि पोळ्या करता करता चली चष्टा मस्करी जोक. तर आमच्या नंदा वगैरे काही नातेवाईक मित्रांच्या बायका वगैरे त्या पण पोळ्यांना मदत करताय. तसं चुलीवर स्वयंपाक करायची पोळ्या करायची मजा काही औरच असते बरं का. ते बघा कोण चाळे करते, कोण लाटते, कोण भाजते. तर अशा प्रकारे हसी मजाक करत एन्जॉय करत त्यांच्या पोळ्या करायचं काम चाललंय. आता मी खिचडी बनवते. पिठलं करून झालं, भात करून झाला, आता मी खिचडी करते. बस मी खिचडी करत होते, पण आमची लहान जाऊबाई आली. ती म्हणे ताई तुम्ही किती काम करता, पिठलं केलं भात केलं, आता तुम्ही दमले असेल, मग आता मी खिचडी करते. तेव्हा तिने कॉन्ट्रॅक्ट घेतलंय आणि तिला मदत करून राहिली आमची आशा लहान दुसरी जाऊ. तर आता ह्या दोघी जावा खिचडी बनवताय. तर मी तुम्हाला दाखवते कोण काय करतं कोण काय करतं. इकडे किचनवर भांडे घासायचं काम चाललंय आणि इकडे चहा पाण्याचं वगैरे काही ना काही चालूच आहे. आता लगीन घर म्हटलं का खूप सारे काम असतात आणि कोण काय करतंय कोण काय करतंय. ते बघा ही नवरीची आई ना मिसरी खाऊ राहिली. आणि हे बघा नवरीची भाऊजाईचं बिचारीचं चाललंय, कोणाला काय लागल कोणाला काय लागल ते द्यायचं का. इकडे पाहुण्या वगैरे बसले. आता मी थोडं जरा शूटिंग करते कारण आता बऱ्याच वेळ गॅस जवळ होते, मग मला जरा गरम झालं मग शूट करायला. हे बघा ही नवरीची आजी आली आहे. परत माणसं जेवायला बसले, त्याच्यामध्ये पाचोली साहेब पण. हे बघा हे बा पाचोली साहेब हाताची घालून घालून बसले. LICचे डेव्हलपमेंट ऑफिसर होते पहिले, आता ते रिटायर झाले. माझे मामा सासरे येते तर ते पण आले आमच्या घरी.
तरी आमचे मामी भाऊ आहे, आमचे बरेच नाते. कसं गावाकडे कसं म्हणजे सगळे गावात नात्यात असते, त्याच्यामुळे यांच्याशी बरेच नाते आणि खूप छान, खूप प्रेमळ आणि खूप कूल पर्सनॅलिटी यांची. तर सानिकाच्या लग्नात तुम्हाला गावाकडील परंपरा, गावाकडील पद्धती तुम्हाला बघायला मिळाल्या असतील. शहरात नाही बघायला मिळत साधारण. भरपूर जेवण झाले, भरपूर अजून शिल्लक आहे भात, अजून भरपूर लोक बाकी ना जेवायचे. पिठलं पण भरपूर संपलंय. पुरेल ना पिठलं पण? हे बघा पिठल्या भातावर मस्त कांदा पण चिरलेला आहे बारीक. तर इकडं फराळाचं करताय. हे बघा ज्यांना उपास आहे ना त्यांना फराळ वाढलंय. उपासावाल्या थोड्या आहे, जास्त नाही आहे. तर ही बघा इथे नवरी बसली आहे. कुणाचं काय चाललंय नवरी बसली तिच्या मैत्रिणींसोबत. नवरी बाई जेवण केलं का? जेवण नवरीला भूकच नाही लागली वाटतं बरं का. गुड्डू तू जेवली बेटा? हे बाई गुड्डू आमची नात आहे बरं का ही, आणि खूप हुशार आहे खूप. आणि बघा ही पण आमची नात आहे, ही सेजल आणि आरू. तिने बघा हे देवक घेऊन चालली आहे आणि नवरीची बहीण जात असते ते बघा सोनाली चालली देवक घेऊन मस्त पैकी. आणि देवक घेऊन चालले सोनाली आणि चालू इथं मारुती मंदिर इथं देवक घेऊन आले. आणि हे बघा आता ही पूजा करताय. हे देव पण आणलेले, हे जसं शिदा सामान आणलंय ना तसं हे देव पण आणलेले. मंदिरात छान पूजा केली. चन्नी देवक मुंबईची मम्मादेवी, कलकत्त्याची कालिका, कैलासरावांचं नाव घेते, पासरांची बालिका. एकच नंबर. चला कैलासराव. भाजी नीतीची. हा अरे वा मस्त. लोकांना त्यांनी छान नावं घेतली. तर देवक चालू असताना कोणाला बघा पिल्लू म्हणजे दर्शनाला आली आणि तिने छान मारुती रायाचं दर्शन घेतलं. श्रुतीने छान पंजाबी ड्रेस घातला होता, पांढरा आणि मोरपंखी कलरचा, आणि गोड दिसत होती, साधी सिंपल क्यूटशी. आणि पिल्लूसोबत तेरस पण आला होता. मग ती तेरसला पण मला भेटवायला घेऊन आली. तेरसनी छान ब्लॅक कलरचा शर्ट आणि क्रीम कलर. इकडे आता महिला पण जेवायला बसले. हे बघा आशाताई, राधाताई, पिठलं कसं झालं? चांगलं झालं? पिठलं छान झालं. पिठलं कसं झालं बाई? ओके थोडं पिठलं घे. तर मारुती रायाचं दर्शन घेतल्यानंतर देवक हे गावातून मिरवून आणलंय आणि आता इथं पूजा करताय. देव असतं त्याच्यामध्ये देवांची पूजा करावी लागते. तर ती पूजा इथे चालू आहे.
पूजा करून झाल्यानंतर ह्या सुवासिनी गेल्या पाण्याने. आता हे मातनीमध्ये भरायची पद्धत असते. इथं 5 सुवासिनी जात्या, पण यांना मस्ती करायची होती त्याच्यामुळे 9-10 जणी गेल्या हे पाणी आणायला. बघा ना त्यांची कशी मस्ती चालू आहे बघा. त्याला चेष्टा नाही का टाइमपास होऊ राहिला. खरंच पटत नाही. ती पूनम आहे, ही पण पाण्याला गेली होती आणि आज दिवशी तिची खूप मोठी नुकसान झाली. वहिनी इकडे बघून. इथे सर्व महिलांनी मासणीमध्ये पाणी भरलं आणि सगळ्या नवच्या महिलांनी नावं घेतली. आता सगळ्यांच्या नावं तुम्हाला दाखवत नाही. इथं स्वयंपाक करायचा आहे लग्नाच्या ठिकाणी ना, तर त्याचा किराणा वगैरे भरलाय हे बघा गाडीमध्ये. आणि आत्ताची जेवण झाले तर इकडे बायका भांडे घासताय. लग्नाचा स्वयंपाकाचा किराणा वगैरे गाडीत भरून दिला. आमचे पण जेवण झाले ते पाचर साहेबांचं, तेजसचं, श्रुतीचं जेवण झालं होतं. माझंही फराळाचं झालं होतं. आणि मग आम्ही घरी आलो कारण आम्हाला कन्यादान बघायला जायचं होतं आणि आमचं पण आवरायचं होतं. मग आम्ही इकडे घराकडे निघालो. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि बघा आम्ही नेमकं काय कन्यादान घेतलं आणि पूनमचे नेमकी काय नुकसान झाले आज सकाळीच. तर त्याच्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. बाय बाय. तर उरलेला भाग तुम्हाला सानिकाच्या लग्नाचा सेकंड पार्टमध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत बाय.